राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार गुरुवारी यवतमाळ दौऱ्यावर येणार असून त्यांच्या भेटीला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यांच्या उपस्थितीत अनेक पक्षातील मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार चिन्ह दिसत आहे। राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे 300 पेक्षा अधिक पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहे। या प्रवेश सोहळ्याची तयारी प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वात खाली जोरात सुरू आहे। जिल्ह्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक नेते आणि माजी पदाधिकारी यांनी प्रवेशाची तयारी पूर्ण केली असून यामुळे जिल्हा राजकारणात नवचैतन्य निर्माण होणार आहे। प्रवेश सोहळा 30 ऑक्टोबर रोजी होणार असून यासाठी यवतमाळ शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर प्रवीण देशमुख यांनी या कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली असून विविध भागातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधून मोठी उपस्थिती सुनिश्चित करण्यात येत आहे। या कार्यक्रमापूर्वी सकाळी अजित पवार हे यवतमाळ जिल्ह्यातील विकास कामाचा आढावा घेणार आहे। जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, निधी वितरण तसेच विविध विभागीय प्रकल्पाची माहिती घेऊन त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे त्यांच्या भेटीकडे प्रशासनाचेही विशेष लक्ष आहे। या दरम्यान जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये या भेटीबाबत उत्सुकता असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक विस्ताराला या दौऱ्यामुळे बळ मिळेल असा विश्वास वसंतराव घुईखेडकर यांनी व्यक्त केला आहे। यवतमाळच्या राजकारणात नवीन दिशा देणारा हा दौरा ठरेल असेही त्यांनी सांगितले। यवतमाळवरून न्यूज एक्सप्रेस साठी वासिक शेख यांची बातमी आहे। इथले नेते मंडळी कदाचित स्वतः पुरताच पक्षाचा वापर करत आहे, त्याचाच विचार करत आहे, म्हणून त्यांना कोणीही दुसरे त्या पक्षामध्ये पाहिजे नाही। त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते वागत असतील असं मला वाटते आणि माझा काही कोणावर आरोप नाहीये। पक्ष सोडायचा निर्णय मी घेतले, त्याच्यामुळे आता जी काही नेते मंडळी आहेत त्यांच्या पक्षामध्ये ते काम करतील। मी ज्या पक्षामध्ये जाईल एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता महत्वाचा भाग आहे, आम्ही निर्णय घेतला हा महत्वाचा नाही, की अजितदादांनी मला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं हे तुमच्या समोर आहे। एक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलं ही तुमच्या समोर आहे। काम करताना काही चुका झाल्या असतील हेही तुमच्या समोर आहे। मार्केटिंग फेडरेशन असो